आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर स्वतः शरद पवार बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवार बारामतीतून वाहणाऱ्या नीरा नदीची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। बारामती शेजारील नीरा इथल्या भागच गावात नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी शरद पवारांकडून करण्यात येते। अनेक वर्षांपूर्वी शरद पवारांनी बारामतीचा कारभार अजित पवारांकडे सोपवलेला होता। अजितदादांच्या निधनानंतर शरद पवार बारामतीची सूत्र पुन्हा हाती घेणार का असा सवाल उपस्थित होतोय। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। मंदार गोंजारी आपल्या सोबत आहे। मंदार, स्वाभाविकच पवार आणि बारामती असं वेगळं होऊच शकत नाही, त्यामुळे अजित पवारांकडे गेली अनेक वर्ष हा कारभार होता आणि आता जर शरद पवार सक्रिय होत असतील तर पुन्हा सगळी सूत्र शरद पवार आपल्या हाती घेणार का, हाच या घडीचा मोठा प्रश्न आहे। हे खूप मोठं पॉलिटिकल स्टेटमेंट करण्याचा शरद पवारांचा प्रयत्न आहे। शरद पवारांनी नीरा नदीची प्रदूषणाची पाहणी करणं हे एक सांकेतिक आहे, कारण आपण पाहिलं अजित पवार जेव्हा बारामतीचा कारभार पाहत होते तेव्हा बारामतीच्या कोणत्याही प्रश्नासंदर्भात कोणत्याही समस्येसंदर्भात शरद पवार त्यामध्ये लक्ष घालत नव्हते, कारण काही वर्षांपूर्वी किंबहुना अनेक वर्षांपूर्वी शरद पवारांनी बारामतीचा कारभार अजित पवारांकडे सोपवला होता आणि त्यानंतर बारामतीतल्या समस्यांचं निराकरण करणं असेल किंवा इतर कोणत्या विकासांच्या धोरणांची आखणी असेल अजित पवारच करत होते। अगदी राष्ट्रवादीची 2 शकलं झाल्यानंतर देखील बारामतीमधल्या कोणत्याही प्रश्नामध्ये स्वतः शरद पवारांनी लक्ष घातलेलं नव्हतं। मात्र आता अजित पवारांचा अपघाती मृत्यू झालेला आहे आणि एकीकडे पवार कुटुंबीय अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन नीरा नदीच्या सोनगाव या भागामध्ये करत असताना, सोनगाव या गावातून जी नीरा नदी वाहते त्या ठिकाणी अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन सुरू असताना दुसरीकडे शरद पवार मात्र ही नीरा नदी ज्या दुसऱ्या आणखी गावातून वाहते त्या नीरा वागज या गावामध्ये जाऊन तिथल्या नदीच्या प्रदूषणाची पाहणी करतायत आणि यातून शरद पवारांना हे दाखवून द्यायचं आहे की बारामतीचं नेतृत्व करायला मी अजूनही सिद्ध आहे, बारामतीचं नेतृत्व करायला मी अजूनही तयार आहे। एकीकडे मुंबईतल्या घडामोडी आपण पाहतो आहोत। अजित पवारांच्या पक्षाचे नेते हे सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं यासाठी प्रयत्नशील आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत। या पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाकडे जावं, सुनेत्रा पवारांकडेच जावं का, याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे आणि साहजिकच बारामतीचं नेतृत्व देखील पर्यायाने सुनेत्रा पवारांनी करावं अशा हालचाली अजित पवारांच्या नंतर त्यांच्या पक्षातले नेते करतायत। मात्र शरद पवार त्यांच्या या कृतीतून काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतायत। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहत होतो की अजित पवारांचा पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष हे राजकीयदृष्ट्या एकत्रित आलेले होते। विलिनीकरण जरी झालेलं नसलं तरी एक दिलानी काम करत होते। मात्र अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या पक्षातले नेते हे भारतीय जनता पक्षासोबत आणखी त्यांचा जो पुढचा संसार आहे तो पुढे ठेवण्याच्या तयारीत असताना शरद पवार मात्र एक वेगळं पॉलिटिकल स्टेटमेंट करण्याच्या प्रयत्नात आपल्याला दिसतायत। ते स्वतः बारामतीची पाहणी करतायत, बारामतीतल्या प्रश्नांची पाहणी करतायत। अगदी जवळपास 40 वर्षांपूर्वीपासून शरद पवारांनी बारामतीतल्या स्थानिक प्रश्नामध्ये लक्ष घालणं सोडून दिलेलं होतं। हे सगळं काम त्यांनी अजित पवारांवरती सोपवलेलं होतं। आता शरद पवार स्वतः सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। दीपक, स्वाभाविकच आगामी काळात बारामतीतून आणखी कुठली मोठी बातमी समोर येते ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। एक केंद्रबिंदू आहे बारामती राज्यातल्या राजकारणाचा। मंदार, तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार हे बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळते। बारामतीमधील नीरा नदीच्या प्रदूषणाची शरद पवारांकडून पाहणी करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। you